राष्ट्रीय पक्ष सैनिक समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असल्याने सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलबीर सिंग परमार साहेबांनी साऊथ इंडियाकडे लक्ष देण्याचं सुचवलं आहे, सूचना केल्या आहे. सध्या तामिळनाडूमध्ये गाजत असलेला प्रश्न विजय थलपती यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटचालीमध्ये जे कोणी अडथळा आणत असतील त्यांचा बाजूला सारून त्यांचा मार्ग मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यासाठी सैनिक समाज पार्टीने मोराल सपोर्ट देण्याचं ठरवलं आहे आणि अशा सूचना राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेल्या आहेत. साऊथमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये साऊथ तामिळनाडू, केरळ असेल, पांडिचेरी असेल किंवा आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र यामध्ये विशेष करून प्रादेशिक पक्षाचं प्राबल्य आहे. यामध्ये भाजपसहित कितीतरी पक्षांना वाव नाही, परंतु या पक्षांना, प्रादेशिक पक्षांना सुद्धा राष्ट्रीय लेवलमध्ये, राष्ट्रीय स्तरावर सहभागी व्हायचं आहे, राजकारणात सहभाग घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांना सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही साऊथ इंडियापासून सुरू करणार आहे. साऊथ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पाळेमुळे रोवलेली होती. त्यामुळे साऊथ इंडियन सर्वची सर्व या सैनिक समाज पार्टीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी पुढे आलेले आहेत. हा धागा आहे, विजय थलपतीचा धागा आहे आणि या धाग्याच्या आधारेच आपण सैनिक समाज पार्टी या साऊथ इंडिया पासून हे राजकीय आंदोलन सुरू करत आहे आणि थेट यांना साऊथ इंडियनच्या सर्वची सर्व राज्यांना थेट दिल्लीपर्यंत आणि राष्ट्रीय लेवलपर्यंत पोहोचवण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीला आता हा जो आधार सापडला आहे, साऊथ इंडियामधील प्रादेशिक पक्षाचा आधार सापडला आहे. ते सर्वचे सर्व सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहेत आणि त्यासाठी हा धागा पकडलेला आहे आणि याच्यापासूनच सुरुवात केलेली आहे. कारण छत्रपतीचं राज्य होतं, तंजावरपर्यंत होतं. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू वगैरे हे राज्य जे आहेत ते छत्रपतीच्या नावाने भारावलेली जनता आहे आणि छत्रपतीच्या नावाने सुरू झालेली ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी त्यांना आपलीशी वाटत आहे. जेणेकरून ह्या साऊथ इंडियामध्ये भाजपासहित अनेक राष्ट्रीय पक्षांचं अजिबात वाव नाही. त्यांना ते अछूत समजतात, परंतु सैनिक समाज पार्टीला आपलंसं करून सर्व साऊथ इंडियामधील प्रादेशिक पक्ष सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चाललेले आहेत. कारण सैनिक समाज पार्टीचे सिटिझन सोल्जर, मग तो शेतकरी असो, फौजी असो, किसान असो, तो देशातील कानाकोपऱ्यात अस्तित्वात आहे. कानाकोपऱ्यातल्या गावात सैनिक समाज पार्टीचा सिटिझन सोल्जर सापडणार आहे. त्यामुळे सिटिझन सोल्जरने हे सैनिक समाज पार्टीचं वादळ सुरू केलेलं आहे आणि ते थेट देश पातळीवर जाणार आहे. त्यामुळे सुरुवात ही आमची साऊथ इंडियापासून केली आहे आणि साऊथ इंडियातील सर्वचे सर्व प्रादेशिक पक्षांनी सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला साथ देण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे सर्व साऊथ इंडियातील जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.